नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2023 यावर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून होणारे हे प्रश्न आहेत. हा जो प्रश्न संच असणार आहे पहा, हा SRPF दौंड गट क्रमांक 7 साठी विचारण्यात आलेले हे महत्त्वाचे प्रश्न होते. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं पहा टेलिग्राम आणि WhatsApp चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावाने. त्या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे व्हिडिओज हे डेली मिळत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, 23 जुलै हा दिवस डॅश म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, 23 जुलै हा जो दिवस आहे हा काय म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून तो साजरा केला जातो. याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स देखील आहेत पहा. तर 23 जुलै हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि रेडिओचे मनोरंजन आणि बातम्यांच्या जगातील असलेले सर्वात महत्त्वाचं प्रकट करण्यासाठी 23 जुलै हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. तर मित्रांनो, प्रश्न लक्षात ठेवायचे कशासाठी आहे, तर हा रेडिओ मनोरंजनाचा एक भाग आहे, म्हणजेच हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो. यातील दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर आपल्या भारतामध्ये आकाशवाणीची जी स्थापना आहे ही 23 जुलै 1927 या दिवशी झाली होती. आणि याच दिवशी पहा, सर्वात पहिलं रेडिओ प्रसारण जे आहे हे बॉम्बे स्टेशन म्हणजेच पहा मुंबई स्टेशनवरून करण्यात आलेलं होतं. वर्ष आपल्याला एक वेळा विचारण्यात आलं होतं पहा, 1927ला रेडिओची स्थापना झालेली आहे 23 जुलै. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणाला भारतातील कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते? पहा, भारतामधील कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाची ओळख आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर नारायण लोखंडे आहेत पहा. नारायणराव लोखंडे यांना भारतीय कामगार संघटनेचं आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आपल्याला 2023 ची जी भरती झाली त्यामध्ये जवळपास 3 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. जे काही आपले 36 जिल्हे आहेत तर त्यासाठी 3 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 3 आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कोणते वर्ष मिलेट्स वर्ष म्हणजेच काय तर भरडधान्य किंवा तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? पहा, मिलेट्स इयर म्हणजे मिलेट वर्ष जे आहे त्यालाच आपण मराठीत म्हणतो भरडधान्य किंवा तृणधान्य वर्ष. तर कोणी, तर संयुक्त राष्ट्रसंघाने कोणतं वर्ष घोषित केलं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर 2023. लक्षात ठेवा, 2023 हे जे वर्ष आहे हे संयुक्त राष्ट्रसंघाने मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. यापूर्वी पहा, 2022चं जे वर्ष आहे ते काय म्हणून होतं, तर आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्वत विकासाचे तसेच काचेचे शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान तसेच कलाकृती मत्स्यपालन आणि मत्स्यशेतीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून 2022 हे घोषित केलं होतं. तर 2021 जे आहे हे बालमजुरी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं. आणि 2020 साठी आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष हे 2020चं जे वर्ष आहे ते घोषित केलं होतं. आणि 2023 जे आहे हे भरडधान्य किंवा तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, सन 2023ला प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडमध्ये महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला कितवा क्रमांक देण्यात आला आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला सर्वात सोपं म्हणजे काय, तर 26 जानेवारी 2023ला हा जो प्रजासत्ताक दिन झाला तर त्या दिनाच्या वेळी दिल्ली येथील परेडमध्ये महाराष्ट्र राज्याचा जो चित्ररथ होता त्याला कितवा क्रमांक देण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल त्याला मिळाला होता पहा दुसरा क्रमांक. म्हणजेच पहिला आणि दुसरा असे जे क्रमांक आहेत त्यामध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचा होता. याविषयी काही इम्पॉर्टन्स पॉईंट देखील आहेत मित्रांनो. पहा, तर प्रजासत्ताक दिवस हा कर्तव्य पथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला होता. त्यामध्ये 3.5 शक्तिपीठ
विद्यापीठ आणि नारी शक्तीचा सन्मान याचं प्रदर्शन या चित्ररथातून करण्यात आलं होतं। एकूण 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये उत्तराखंड राज्याचा पहिला क्रमांक आला होता, उत्तर प्रदेश राज्याचा तिसरा क्रमांक आला होता आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला होता। लक्षात ठेवा, हे तीनही आपले क्रमांक लक्षात ठेवायचे। पहिला कोणता होता तर पहिला मिळाला होता उत्तराखंड, दुसरा कोणाला होता तर दुसरा होता महाराष्ट्राला आणि तिसरा क्रमांक जो होता तो होता पहा उत्तर प्रदेशचा। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे? पहा, आपल्या राज्यातून लोकसभेवर निवडून जाणारे खासदार हे किती असतात? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 48 खासदार। लक्षात ठेवायचे, 48 खासदार जे आहेत हे महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जात असतात। यामध्ये इम्पॉर्टन्स पॉईंट्स मिळवून लक्षात ठेवायचे, किती संख्या आहे तर 48 खासदार जे आहेत ते लोकसभेवरती निवडून जातात महाराष्ट्रातून। आणि संसद सदस्यांना खासदार तर राज्याच्या विधिमंडळात सदस्यांना आमदार असं म्हटलं जातं। पहा, आमदार आणि खासदारामध्ये फरक काय तर संसदेचे जे सदस्य असतात त्यांना खासदार म्हटलं जातं आणि राज्याच्या विधिमंडळात जे सदस्य असतात त्यांना आमदार म्हटलं जातं। तर राज्याच्या लोकसंख्या प्रमाणानुसार लोकसभेमध्ये खासदार निवडून दिले जातात। सर्वाधिक लोकसभा सदस्य जे आहेत हे उत्तर प्रदेश राज्यातून आहेत, एकूण किती आहेत 80 इतके आहेत। त्यानंतर 48 जे आहेत हे लोकसभा सदस्य महाराष्ट्रातून निवडले जातात आणि यानंतर बिहारचा क्रमांक तिसरा लागतो, त्या ठिकाणाहून 40 सदस्य निवडले जातात। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल, महाराष्ट्रातून 48 निवडून जातात खासदार। प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे पुणे जिल्ह्यात डॅश या ठिकाणी आहे। हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला टोटल म्हणजे पहा 2011 या वर्षापासून हा प्रश्न आपल्याला 16 वेळा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे। तर महाराष्ट्रातील पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर पुणे या ठिकाणी जे आर्वी ठिकाण आहे। कोणतं आर्वी ठिकाण तर या आर्वी ठिकाणी आपल्या राज्यातील पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र आहे। मित्रांनो लक्षात ठेवायचे, यावर इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि नोट्स देखील आपण यावर काढू शकता। तर आर्वी हे जे आहे हे तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिलं आपल्या दळणवळण केंद्र जे आहे ते स्थित आहे। तसेच भूस्थिर उपग्रह हे पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह असतात, जे त्यांच्या अक्षावर फिरत असताना पृथ्वीभोवती फिरतात। लक्षात ठेवा, दळणवळण उपग्रह हे जे आहे हे पृथ्वीच्या वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्समीटर, रिसिव्हर, चॅनल या दरम्यान त्यांचं काम करत असतं आणि सिग्नल जे आहे ते ट्रान्सपॉन्डरद्वारे त्यांना प्रसारित करत असतं। पर्याय 4 आपलं उत्तर होईल आर्वी। प्रश्न क्रमांक 7 आहे, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलेलं आहे? यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे। पहा, 2023लाच 2 वेळा बॅक टू बॅक हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे हे खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर कवी राजा बडे यांनी लिहिलेलं हे गीत आहे। पहा, जय जय महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे राजा बडे यांनी लिहिलं आहे, तर श्रीनिवास खळे यांनी या महाराष्ट्र गीताला संगीत दिलेलं आहे। महाराष्ट्र गीत जे आहे हे शाहीर साबळे या नावाने प्रसिद्ध असलेले बल्लादीर कृष्णराव साबळे यांनी गायलेलं आहे। यामध्ये पहा, आपल्याला 3 महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे। जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलं तर कवी राजा बडे यांनी लिहिलं। त्या गीताला संगीत कोणी दिलं तर श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलं आणि ते गायन कोणी केलं तर शाहीर साबळे यांनी ते गायन केलं। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 8 आहे, दिल्ली येथील राजपथचे नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आलेलं आहे? पहा, सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटने भरपूर महत्त्वाच्या ठिकाणाची नावं देखील चेंज केलेली आहेत, तर त्याचपैकी राजपथ जो आहे दिल्लीचा त्याचंही नाव बदलण्यात आलं आहे आणि हा प्रश्न जशास तसा आपल्याला 23 मध्ये पडलेला प्रश्न आहे। तर राजपथ जे आहे याचं नाव बदलून कर्तव्यपथ म्हणजेच पर्याय क्रमांक 2 कर्तव्यपथ असं ठेवण्यात आलं आहे। यावरती इम्पॉर्टंट मित्रांनो पॉईंट लक्षात ठेवायचे, दिल्ली या ठिकाणचं राजपथ जे आहे त्याचं नाव बदलून कर्तव्यपथ असं ठेवण्यात आलेलं आहे। तर अलीकडच्या काळामध्ये भारतीय ठिकाणांची नावे महत्त्वाने बदललेली आहेत। त्यापैकी 2 नाव आपण घेऊया। जे मुघल गार्डन आहे त्याचं नाव अमृत उद्यान ठेवण्यात आलं आहे आणि जे राजपथ आहे त्याचं कर्तव्यपथ असं नाव ठेवण्यात आलेलं आहे। मित्रांनो लक्षात ठेवायचे, आपण जेवढे काही 2014 पासून तर 2023 पर्यंत बदललेली नावं आहेत यावरही आपण परीक्षेच्या दरम्यान एक लवकरच व्हिडिओ घेऊया। त्यामध्ये जिल्ह्याची नावं आहेत, काही शहरांची नावं आहेत, काही वास्तूंची नावं आहेत, असे बदलण्यात आलेले आहेत। त्यावरही आपण एक व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 9 आहे, भारताने चंद्रयान 3 हे कोणत्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून अवकाशात प्रक्षेपित केलेलं आहे? पहा,
चंद्रयान 3 यावर आपल्याला मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न विचारला जाईल पहा, त्यामुळे चंद्रयानावर आपण महत्त्वाचा एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे। तर चंद्रयान 3 हे जे आहे हे कोणत्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 श्रीहरिकोटा हे जे प्रक्षेपण केंद्र आहे जे की आंध्र प्रदेशमध्ये येतं, तर या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे चंद्रयान 3। तर लक्षात ठेवायचं आहे चंद्रयान 3 किंवा चंद्रयान 3 हे जे आहे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे। आणि श्रीहरिकोटा हे जे आहे एक बेट आहे, लक्षात ठेवायचे आंध्र प्रदेश राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे म्हणजे हे अंतराळ प्रक्षेपण केंद्र। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 10 आहे, दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेले इरशाळवाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, नुकताच 2023 मध्ये त्या ठिकाणी एक अपघात झालेला होता की त्या ठिकाणी दरड कोसळली होती आणि एक दुर्घटना घडली होती। ते जे गाव आहे ते आहे इरशाळवाडी। तर ते इरशाळवाडी गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांनी जाऊन भेटी देखील घेतलेल्या होत्या। तर ते गाव येतं पहा पर्याय क्रमांक 1, तर रायगड या जिल्ह्यामध्ये ते गाव आहे। यामध्ये लक्षात ठेवायचे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये वसलेलं 40 ते 50 घरांची एक वस्ती असलेली एक वस्ती होती पहा, तिचं नाव आहे इरशाळवाडी आणि त्या ठिकाणी दरड कोसळून एक दुर्घटना झालेली होती। त्यामुळे महत्त्वाचा हा प्रश्न होता, लक्षात ठेवा। यावर इम्पॉर्टंट अजून प्रश्न एखादा विचारला जाऊ शकतो। तर 2014 मध्ये दरड कोसळण्याची अशीच एक घटना पुण्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या माळीण या गावाबाबत देखील झाली होती। लक्षात ठेवा 2023 ला इरशाळवाडी या ठिकाणी झाली होती आणि 2014 ला अशीच जशाच तशी घटना पुण्यातील आंबेगाव जो तालुका आहे त्यातील माळीण हे जे गाव आहे या गावात देखील घडली होती। पर्याय 1 इरशाळवाडी हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, SDRF म्हणजे काय? तर आपल्याला सरळ SDRF याचा फुल फॉर्म आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तर लक्षात ठेवा SDRF म्हणजेच पर्याय क्रमांक 1 स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजेच SDRF। तर हे काय आहे नेमकं हे आपण एका पॉईंटमध्ये जाणून घेऊया। SDRF म्हणजे राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जे की NDRFच्या धर्तीवर राज्यामध्ये SDRF जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणते गाव प्रचलित आहे? पहा भारतातील पहिले मधाचं गाव, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जे मांघर गाव आहे या गावाला मधाचं गाव म्हणून ओळखलं जातं। तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रकल्प मधमाशी हा राबवण्यात आला होता आणि त्या अंतर्गत मधाचं गाव ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली होती। तर याच योजनेअंतर्गत साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यात स्थित मांगर हे जे गाव आहे या गावाला पहिले मधाचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। लक्षात ठेवायचे यावर आपल्याला मित्रांनो 2 प्रश्न हे महत्त्वाचे असतात। तर यावर पहिला प्रश्न काय आहे की कोणती योजना होती? तर ती योजना होती प्रकल्प मधमाशी। तर या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील जे महाबळेश्वर तालुका आहे त्यातील मांगर गावाला पहिलं मधाचं गाव म्हणून ओळख देण्यात आली आहे किंवा त्याला घोषित केलेलं आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे। पहा अयोग्य जोडी म्हणजेच एक प्रकारे काय तर आपल्याला चूक असलेली जोडी ओळखायची आहे। या ठिकाणी पहा आपल्याला पहिलंच ऑप्शन पाहिलं की या ठिकाणी ओळखून जाईल की महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणं या ठिकाणी त्यांनी घेतली आहेत। तर यामध्ये लोणावळा आणि मुंबई हे जे आहे ही चुकीची जोडी आहे, पण आपलं उत्तर हे बरोबर आहे। लक्षात ठेवा चिखलदरा अमरावतीत आहे, तोरणमाळ नंदुरबारमध्ये आहे, महाबळेश्वर हे साताऱ्यामध्ये आहे आणि लोणावळा हे जे आहे हे पुणे या ठिकाणी आहे। लक्षात ठेवायचे आणि मुंबई हे जे आहे हे चुकीचं देण्यात आलेलं आहे, म्हणजेच उत्तर आपलं हे बरोबर आहे। तसेच आपल्याला महाराष्ट्रातील महत्त्वाचे अजून काही थंड हवेचे ठिकाणं देखील पाहायचे आहेत। यामध्ये पहा पन्हाळा कोल्हापूरमध्ये आहे, भंडारदरा अहमदनगरमध्ये आहे, महाबळेश्वर आणि पाचगणी हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे, तोरणमाळ नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येतं, लोणावळा आणि खंडाळा हे पुणे या जिल्ह्यामध्ये येतात, माथेरान हे जे आहे हे रायगडमध्ये येतं, चिखलदरा हे अमरावतीमध्ये येतं, जवाहर आणि मोखाडा हे पालघर या ठिकाणी येतं। लक्षात ठेवा हे जे आपण 8 पॉईंट्स पाहिले आहेत आणि 8 थंड हवेचे ठिकाणं जे महत्त्वाचे पाहिले आहेत तर हे एकदम महत्त्वाचे आणि परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणारे हे थंड हवेचे ठिकाण आहेत। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्लीचा जो घाट आहे त्या कोणत्या 2 शहरांना तो जोडण्याचं काम करतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कराड आणि चिपळूण या 2 शहरांना जोडण्याचं काम जो आहे तो कुंभार्ली घाट करत आहे। या ठिकाणी अजून महत्त्वाचे काही घाट आहेत आपल्या राज्यामधील, जे की बोरघाट आहेत मुंबई आणि पुण्याला जोडतो,
चंदनपुरी घाट आहे पुणे आणि नाशिकला जोडतो. आंबा घाट जो आहे तो कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडतो. ताम्हिणी घाट पुणे आणि रायगडला जोडतो. आंबेनळी घाट महाड आणि महाबळेश्वरला जोडतो आणि दिवे घाट पुणे आणि बारामतीला जोडतो. लक्षात ठेवायचे असे महत्त्वाचे जी घाटं आहेत आणि त्या कोणत्या दोन शहरांना जोडण्याचं काम करतात यावर देखील आपण 8 प्रश्न जशाच तसे पाहिलेले आहेत. हे देखील इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. मित्रांनो, आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, जेल पर्यटन ही संकल्पना राज्यात सर्वप्रथम कोणत्या जेलमध्ये सुरू करण्यात आलेली आहे? पहा, एक संकल्पना आहे, तिचं नाव आहे जेल पर्यटन. ही सर्वप्रथम कोणत्या जेलमध्ये सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर येरवडा मध्यवर्ती कारागृह जे आहे पुण्याचं, या ठिकाणी 26 नोव्हेंबर 2019 पासून महाराष्ट्र शासनाने कारागृह पर्यटन म्हणजेच जेल पर्यटन हा जो उपक्रम आहे हा महाराष्ट्रात पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. याची तारीख लक्षात ठेवा, 26 जानेवारी 2019 या दिवसापासून हा जो कार्यक्रम आहे किंवा हा जी एक संकल्पना आहे जेल पर्यटन ही सुरू करण्यात आली आहे येरवडा मध्यवर्ती जेलमध्ये. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, सन 2023 मध्ये झालेली वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा याचा यजमान देश कोणता होता? पहा, वर्ल्ड कप जो आहे हा 2023 मध्ये झाला होता, तर याचा यजमान देश कोणता होता? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर भारत म्हणजेच पहा इंडिया जो देश आहे, इंडिया देश हा यजमान होता वर्ल्ड कप 2023चा. ही जी आहे स्पर्धा ही 13वं एडिशन होतं पहा वर्ल्ड कपचं आणि हे भारतामध्ये पार पडलेलं आहे. यावेळी एकूण 10 टीम्स यामध्ये भाग घेणार होत्या आणि ऑक्टोबर 2023 पासून या स्पर्धेची सुरुवात जी आहे ती झाली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतात बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची कोविड-19 या रोगावरील लस कोणती आहे? पहा, या ठिकाणी कोविड-19 वरती सरळ आपल्याला कोरोना असा हा शब्द एक वेळा विचारला जाऊ शकतो. तर भारतामध्ये कोणत्या कंपनीने, बायोटेक कंपनीने एक लस तयार केली होती. पहा, त्या लसीचं नाव आपल्याला सांगायचं आहे की ती लस कोविड-19 या रोगावरची महत्त्वाची लस होती. तर उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 1. तर कोवॅक्सिन ही जी आहे ही भारताने बायोटेक कंपनीने तयार केलेली पूर्ण स्वदेशी लस आहे. पहा, कोविड-19 वरची लस म्हणजेच काय, तर कोवॅक्सिन आहे. लक्षात ठेवा, जगातील पहिली कोरोना लस जी आहे ती होती स्पुटनिक 5 आणि जगातील पहिली भारतातील पहिली कोरोना लस ही कोविशिल्ड आहे आणि इंग्लंडची पहिली कोरोना लस ही फायझर आहे. पण भारत बायोटेकने कोवॅक्सिन जी आहे ती त्यांनी बनवली होती. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी आहे? कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम सरळ मित्रांनो आहे पहा हरिपूर या ठिकाणी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हरिपूर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे की या दोन नद्यांचा संगम जो आहे कृष्णा आणि वारणेचा तो हरिपूरमध्ये आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाचा किंवा पोलीस बलाचा वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे पहा. तर ही जी आहे SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, तर याचा वर्धापन दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर 6 मार्च हा जो दिवस आहे हा महाराष्ट्र राज्याच्या आपल्या राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. याची जी स्थापना आहे किंवा याची जी सुरुवात आहे ही 6 मार्च 1948 रोजी सुरू करण्यात आली होती. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल 6 मार्च. प्रश्न क्रमांक 20 आहे, इलेक्ट्रिक बसेससाठी घेतलेला पुढाकार व सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त यंत्रणा वापरात असल्याबाबत डॅश या शहराला C40 सिटीज ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज या पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे. प्रश्न जो आहे मित्रांनो हा करंट अफेअर्सवरचा हा प्रश्न होता, पण प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर पहा प्रश्न परत एक वेळा समजून घ्या. इलेक्ट्रिक बससाठी पुढाकार ज्या शहराने घेतला किंवा ज्या जिल्ह्याने घेतला तर त्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त म्हणजे प्रदूषणरहित यंत्रणा वापरल्याबाबत एक शहर आहे की त्या शहराला C40 सिटीज ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं, म्हणजे त्याचा सन्मान करण्यात आला होता. तर ते शहर आहे पहा पुणे,
मनपा म्हणजेच पुणे महानगरपालिका, लक्षात ठेवा C40 C40 सिटीज ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज पुरस्कार हा उत्कृष्ट धोरण, प्रकल्प आणि महापौरांचं नेतृत्व या श्रेणीमध्ये जगभरातील विविध शहरांना दिला जातो. त्यामध्येच PMPML या ठिकाणी म्हणजेच पुणे महानगरपालिका किंवा पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या ज्या परिवहन धोरणामुळे यावर्षीच 2022 आयोजित C40 वर्ल्ड्स मेयर समितीमध्ये पुणे मनपा यानं हा पुरस्कार जिंकलेला आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, महिला प्रीमियर लीग यामध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरलेली आहे? पहा, वुमेन्स प्रीमियर लीग जी झालेली आहे IPL सारखीच, तर त्यामध्ये सर्वात महागडी महिला खेळाडू कोण ठरली आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर स्मृती मंधाना ह्या ज्या आहेत ह्या सर्वात महागड्या खेळाडू ठरल्या आहेत. तर महिला प्रीमियर लीगचं पहिला विजेचं पद जे आहे ते मुंबई इंडियन्स संघाने जिंकलेलं आहे. तर या संघाची कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौर यांनी नेतृत्व केलं होतं आणि उपविजेतेपद हे दिल्ली कॅपिटल्सने मिळवलं होतं. तर या स्पर्धेची सर्वात महागडी खेळाडू स्मृती मंधाना ठरली आहे. तिला रॉयल चॅलेंजर बँगलोरने 3.40 कोटी इतकी रक्कम प्रदान केली होती. म्हणजेच पहा 3,40,40,00,000 इतक्या रुपयामध्ये खेळाडू जो आहे तो तो ठरलेला होता महागडा. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल स्मृती मंधाना. प्रश्न क्रमांक 22 आहे, PM श्री ही योजना कशासाठी राबवली जात आहे? पहा, PM श्री ही जी योजना आहे ही कोणत्या घटकाशी संबंधित आहे किंवा कशासाठी राबवली जाते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर सरकारी शाळांचे मॉडेल जे आहे ते इंग्लिश स्कूलमध्ये रूपांतर करणं ह्या योजनेचं ते एक ध्येय आहे. म्हणूनच ही PM श्री जी योजना आहे ती राबवण्यात येते. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, कांचनगंगा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? पहा, कांचनगंगा सर करणारी पहिली भारतीय महिला. या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर प्रियंका मोहिते. लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. गेल्या वर्षी आपल्याला 2 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर प्रियंका मोहिते ही जे आहेत यांनी कांचनगंगा पार केलेला आहे आणि त्या सर करणाऱ्या भारतातील आपल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. पर्याय 4 उत्तर होईल प्रियंका मोहिते. प्रश्न क्रमांक 24 आहे, ॲक्वास्टिक हे कशाचा अभ्यास करणारे एक शास्त्र आहे? पहा, प्रत्येक शास्त्र आणि त्याचा जो अभ्यास आहे त्यामध्ये एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो, तर त्यामध्ये डिग्री करणं किंवा एकाच फील्डमध्ये जाणं, तर त्यामधील हे ॲक्वास्टिक आहे. तर ॲक्वास्टिक हे कशाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे? तर हे शास्त्र आहे पहा दोन्ही लहरींचा अभ्यास करणारं. म्हणजे ज्या काही साऊंड वेव्ज असतात, कशा साऊंड्स वेव्ह, त्यावरती याचं जे शास्त्र आहे याला म्हटलं जातं पहा ॲक्वास्टिक. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे जे आहे मित्रांनो हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत आणि ती कोणती आहेत पहा, गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावतीला आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली मुंबई या ठिकाणी आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगलीमध्ये आहे, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे गोंदियामध्ये आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूरमध्ये आहे आणि बोर राष्ट्रीय उद्यान हे वर्ध्यामध्ये आहे. हे जे 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत आपल्या महाराष्ट्रातील ते सर्वात महत्त्वाचे आहेत आणि या 6च आपल्याला राष्ट्रीय उद्यानावरती जवळपास 8 ते 10 प्रश्न हे दरवर्षी विचारले जातात. तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? तर चंद्रपूर या ठिकाणी आहे. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, वायस या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि हे जे सर्व प्रश्न आहेत ते पूर्ण प्रश्न आपल्याला 2023च्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. तर वायस या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पहा कावळा. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो यासाठी आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द देखील घेतलेले आहेत. पहा, वायस या शब्दाचा समानार्थी कावळा होतो आणि कावळ्याला अजून कोणते समानार्थी शब्द आहेत? वायस, काक, एकाक्ष आणि काऊ. सोबतच पहा वारा हा जो शब्द आहे तर वाऱ्यासाठी वात, वायू, अनिल, मारुत, पवन आणि समीर. यासाठी पहा तिसरा शब्द आहे रस्ता. रस्त्यासाठी पथ, वाट, मार्ग हे जे आहे ते समानार्थी शब्द आहेत आणि अशाच पद्धतीचे जवळपास 400 समानार्थी शब्द आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत पहा. तर त्याही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ते 400 जे शब्द आहेत ते देखील आपण लवकर पाहून घ्यायचे आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 आहे, दिनकर, पंकज, भास्कर, सुधाकर, रत्नाकर, आदित्य, भानू, मधुकर व दिवाकर
हे रवीच्या वाढदिवसासाठी एकत्र जमले होते. या वाक्यातून सूर्य या शब्दाचे किती शब्द समानार्थी शब्द आलेले आहेत? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि हा थोडासा अल्टरनेट प्रश्न विचारला होता. पहा मित्रांनो, तर यामध्ये काही आपल्याला नावं दिलेली आहेत. तर नावं परत एकदा पहा. दिनकर, पंकज, भास्कर, सुधाकर, रत्नाकर, आदित्य, भानू, मधुकर, दिवाकर हे जे आहेत हे कोणाच्या? तर रवीच्या वाढदिवसासाठी एकत्र जमले होते. या वाक्यामध्ये जेवढे काही नावं दिलेले आहेत तर त्यामध्ये सूर्य या शब्दाला समान अर्थाचे असणारे शब्द किती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर 6 शब्द जे आहेत यामध्ये समानार्थी शब्द आहेत. तर पहा कोणते कोणते? दिनकर, भास्कर, आदित्य, भानू, दिवाकर आणि रवी हे जे आहेत हे सूर्याला 6 असणारे समानार्थाचे शब्द आहेत. यामध्ये पहा कमळ हा जो शब्द आहे याला पंकज, नीरज, राजीव आणि नलिनी हे समानार्थाचे शब्द आहेत. चंद्रासाठी पहा सुधाकर, रजनीश आणि शशी. समुद्रासाठी रत्नाकर, जलधी, अंबुधी, सागर आणि सिंधू हे समुद्राचे समानार्थी शब्द आहेत. यावर हा प्रश्न महत्त्वाचा आहे. असा प्रश्न फक्त आपल्याला SRPF दौंड जी आहे तर त्यामध्ये विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही? पहा, जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी विरुद्धार्थी शब्दाची नसलेली जोडी म्हणजे विरुद्धार्थी नाही अशी जोडी आपल्याला कोणती सांगायची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अलग आणि विलग. लक्षात ठेवा, अलग आणि विलग हे जे आहेत हे समान अर्थाचे शब्द आहेत. लक्षात ठेवा, अलग आणि विलग यांचा अर्थ हा एकच होतो. म्हणजेच काय? तर परस्परापासून वेगळे होणे ते समान अर्थाचे शब्द आहेत. यामध्ये स्वाधीन, पराधीन विरुद्धार्थी आहे. द्वेष, स्नेह विरुद्धार्थी आहे. सत्वर म्हणजे लवकर आणि सावकाश हे जे आहेत हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि अलग विलग हे जे आहेत ते समान अर्थाचे शब्द आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडायचा आहे. पहा कोणता आहे अलंकारिक शब्द? गाजर पारखी. तर गाजर पारखीचा अर्थ काय होतो? मित्रांनो, हा प्रश्न 2023च्या पोलीस भरतीसाठी जवळपास 4 वेळा विचारण्यात आला होता. जे काही आपले 36 जिल्हे आणि SRPFचे असे टोटल जे प्रश्नपत्रिका आहेत 43 त्यापैकी 4 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर गाजर पारखी म्हणजे काय? तर कसलीही पारख नसलेला त्याला म्हटलं जातं. पहा, गाजर पारखी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, गाजर पारखी म्हणजे काय? कसलीही पारख नसलेला असा व्यक्ती गाजर पारखी. प्रश्न क्रमांक 5 आहे. बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडायचा आहे. पहा, बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय कोणता होईल? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर तुरुंग हा जो शब्द आहे, तुरुंग त्याला आपण जेल म्हणतो तर त्यालाच म्हटलं जातं पहा बिनभाड्याचे घर. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. शब्दसमूहासाठी एक शब्द निवडायचा आहे. यामध्ये पहा कायद्याने प्रस्थापित होणारे म्हणजे, तर या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर वैधानिक हा जो शब्द आहे, वैधानिक म्हणजे काय? तर कायद्याने प्रस्थापित एखादी गोष्ट होणे त्याला म्हटलं जातं पहा वैधानिक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचाराची निवड करायची आहे. पहा, प्रत्येक आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याचे डॅश. तर या ठिकाणी एक वाक्प्रचार आहे तो अपूर्ण सोडलेला आहे. तर त्याला पूर्ण करण्यासाठी कोणतं योग्य शब्द त्या ठिकाणी आपल्याला टाकावा लागेल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल तर आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याचे आखाडे बांधतात हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. यामध्ये पहा आधी अर्थ पाहून घेऊया. तर आखाडे बांधणे याचा अर्थ काय होतो? एखादी योजना आखणे किंवा भविष्यातील गोष्टीचं काही नियोजन करणं त्याला म्हटलं जातं पहा आखाडे बांधणे. आणि चंग बांधणे, पहा चंग बांधणे म्हणजे काय? तर एखादी गोष्ट ठरवणे किंवा प्रतिज्ञा घेणे त्याचा विडा उचलणे त्याला म्हटलं जातं पहा एखादी गोष्ट पक्की करणे त्याला म्हणतात चंग बांधणे. यानंतर आहे खून गाठ बांधणे. तर पहा खून गाठ बांधणे म्हणजे दृढ निश्चय करणे. लक्षात ठेवा, विडा उचलणे म्हणजे काय? तर एखादी प्रतिज्ञा करणे. पर्याय क्रमांक 4 म्हणजे आखाडे बांधणे म्हणजेच काय? तर एखाद्या म्हणजे एक प्रकारे आपण त्याला काय म्हणू शकतो की प्लॅनिंग करणे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8 आहे. खालीलपैकी विसंगत म्हण ओळखायची आहे. पहा वेगळी म्हण कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 लेकी बोली सुने लागे. ही जी म्हण आहे ही वेगळी आहे. यामध्ये 3 म्हण पहा डोळ्यात केर कानात फुंकर, मानेवर गळुनी पायाला आळू,
आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी ह्या तीनही ज्या म्हणी आहेत ह्या समान आहेत आणि ही चौथी का आहे वेगळी तर लक्षात ठेवा. तर दुसरा पर्याय वगळला तर बाकी तीनही पर्यायाच्या म्हणी ज्या आहेत त्यांचा अर्थ जवळपास सारखाच आहे. लक्षात ठेवा, उणीव असणे किंवा एखाद्या दुसऱ्याच ठिकाणी उपाय करणे असा त्याचा अर्थ होतो. पण लेकी बोले सुने लागे म्हणजेच एखाद्याला उद्देशून मात्र दुसऱ्याला बोलणं लागल अशा पद्धतीने बोलणे होतं. म्हणजेच पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी पारिभाषिक शब्द ओळखून पर्याय लिहायचा आहे. पहा, तर पारिभाषिक शब्द कोणता आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर चॅटिंग हा जो शब्द आहे हा पारिभाषिक शब्द आहे. लक्षात ठेवा, चॅटिंग हा शब्द इंग्रजीचा प्रतिशब्द आहे. तर त्याचा मराठी अर्थ काय होतो? गप्पा टप्पा करणे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही ते ओळखायचा आहे. पहा, खालीलपैकी पारिभाषिक शब्द कोणता नाही असा आपल्याला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर रस्ता हा जो शब्द आहे हा पारिभाषिक शब्दामध्ये येत नाही. यामध्ये पहा, हॉल म्हणजे काय तर मराठी भाषेत दिवाणखाना, कॅमेरा म्हणजे काय तर छायाचित्राचं एक साधन, आणि रूम म्हणजे काय तर खोली. हे पहिले तीनही जे पर्याय आहेत ते इंग्रजी भाषेतून आलेले त्यांचे शब्दांचे जे पर्याय आहेत ते आहेत. आणि हा चौथा रस्ता जो आहे मात्र हा पारिभाषिक शब्द येत नाही असं आपला उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 आहे, 14 खडी कशी तयार होते? पहा मित्रांनो, मराठीमधला महत्त्वाचा प्रश्न आहे. आतापर्यंत जवळपास 33-34% लोकांना हा प्रश्न माहीतच नाही की प्रश्न कशा पद्धतीचा आहे. 14 खडी, जशी 12 खडी असते त्याच पद्धतीने 14 खडी कशी तयार होते? तर 14 खडी कशी तयार होते? व्यंजनात 14 स्वर मिसळले की 14 खडी तयार होत असते. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, तमोगुण या शब्दाची योग्य फोड करायची आहे. पहा, तमोगुण याचा आपल्याला विग्रह काय आहे तो करायचा आहे. पहा, तमोगुण, तर तमोगुणचा विग्रह काय होतो? तमः अधिक गुण. पहा, तमः अधिक गुण म्हणजेच पर्याय क्रमांक 3 तमोगुण हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर पहा, जे संधीचा नियम आहे तर नियमानुसार संधी होऊन तमः अधिक गुण या शब्दाची तमोगुण अशी शब्दरचना होते. तर या प्रकारच्या विसर्ग संधीला विसर्ग उकार संधी असं म्हटलं जातं. या ठिकाणी अजून एक आपल्याला व्याख्या दिली आहे. पहा, विसर्ग उकार संधी म्हणजे काय तर कसं आहे पहा, एखाद्या विसर्गाच्या मागं अस्वर लागून पुढे मृदू व्यंजन आल्यानंतर विसर्गाचा पहा अ पासून काय होतो तर उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळला जातो आणि त्याचा ओ होतो. तर हा जो संधीचा नियम आहे तर त्यानुसार तमः गुण या शब्दाची तमोगुण अशी शब्दरचना होते आणि याच प्रकारच्या विसर्ग संधीला विसर्ग उकार संधी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालील वाक्य पर्यायातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. पहा, भाववाचक नाम ओळखायचं आहे. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर सौंदर्य हे जे आहे हे एक भाववाचक आहे. लक्षात ठेवा, भाववाचक नामाला पाहता किंवा स्पर्श करता येत नाही पण नामामधून त्याचा भाव व्यक्त केला जातो. लक्षात ठेवा, म्हणजे काय तर सौंदर्य हे आपल्याला काय होतं, याला आपण पाहू शकत नाही, सोबतच त्याला आपण स्पर्श देखील करू शकत नाही. म्हणजेच विजय हे जे नाम आहे हे विशेष नाम आहे, गाव हे जे आहे हे सामान्य नाम आहे, सागर हे जे आहे हे देखील विशेष नाम आहे. पण सौंदर्य जे आहे या ठिकाणी आपल्याला भाव दाखवला जातो म्हणजेच त्याला भाववाचक नाम असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी सर्वनाम असलेला शब्द निवडायचा आहे. पहा, सर्वनाम असलेला पर्याय कोणता आहे? सर्वनाम या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर हे जे आहे हे सर्वनाम आहे. यामध्ये पहा, ए दे घे ही जी आहेत ही धातुरूपं आहेत आणि यांच्याद्वारे वाक्याचा अर्थ जो आहे तो पूर्ण होतो. पण सर्वनाम हे काय असतं की नामाऐवजी वापरलं जातं. तर दिलेल्या पर्यायातील हे जे आहे हे एक सर्वनाम आहे. लक्षात ठेवायचं, आपण म्हणतो हेच्या पुढं म्हणजेच काय, आपण एखाद्याचं इंट्रोड्यूस करून देतो त्यावेळेस हे असं वापरलं जातं, त्याला म्हटलं जातं पहा सर्वनाम. एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी या सर्वनामाचा वापर केला जातो म्हणून त्याला दर्शक सर्वनाम असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं याचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, आईने मला कडू औषध दिले. अधोरेखित शब्दाचा विशेष प्रकार ओळखायचा आहे. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे पहा कडू. तर याचा आपल्याला विशेषणाचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचा आहे.
याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर गुणविशेषणाचा हा प्रकार आहे. यामध्ये मित्रांनो महत्त्वाच्या नोट्स पहा. तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजेच काय तर विशेषण होय. लक्षात ठेवा, विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात: गुणविशेषक, संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण. सोबतच नामाचा गुण दाखवणारे विशेषण म्हणजे काय असतं तर गुणविशेषण असतं. आणि दिलेलं जे आपल्याला उदाहरण आहे, आईने मला कडू औषध दिले, या औषधाबद्दल अधिक माहिती दिलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी कडू हा शब्द वापरल्यामुळे तो त्या औषधाचा गुण दाखवतो. म्हणजेच हा जो आहे हा गुणविशेषणाचा प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? पहा, सरळ सरळ आपल्याला मराठीतील व्याख्या दिलेली आहे. शब्दाच्या रूपात बदल हा कशामुळे होतो? तर तो कशामुळे होतो? पर्याय क्रमांक 4 वरील सर्वामुळे. लिंगामुळे होऊ शकतो, वचनामुळे होऊ शकतो आणि विभक्तीमुळे देखील होऊ शकतो. म्हणजेच वरील सर्व हे आपलं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा, शब्दाच्या रूपामध्ये लिंग, वचन आणि भक्ती किंवा विभक्ती, या ठिकाणी पहा विभक्ती असा शब्द आहे, तर विभक्ती यांच्यामुळे बदल होऊ शकतो. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद आहे? पहा, शक्य क्रियापद काय आणि ते कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर काय होईल? मला दररोज 3 मैल चालवते, हे जे आहे हे शक्य क्रियापद आहे. यामध्ये पहा, शक्य क्रियापदांना सामर्थ्यदर्शक क्रियापद असंही म्हटलं जातं. तर या क्रियापदामधून कर्त्याच्या अंगी एखादी क्रिया करण्याचे जे सामर्थ्य आहे ते दाखवलं जातं, त्याला म्हटलं जातं पहा शक्य क्रियापद. आणि या वाक्यामध्ये त्याचाच उदाहरण दिलेलं आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हटलं जातं? कसा करता येतो? पहा, तर स्वतंत्रपणे उच्चार करता येतो अशा वर्णांना काय म्हटलं जातं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर त्यांना स्वर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, स्वर कशाला म्हटलं जातं? तर ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना म्हटलं जातं स्वर. लक्षात ठेवा, स्वरांना उच्चारणासाठी इतर व्यंजने किंवा वर्ण यांच्या मदतीची गरज नसते, तर स्वतंत्र उच्चाराचे असतात ते. तर अशा व्यंजनांना उच्चारण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, आनंद या नामाचे वचन आपल्याला ओळखायचे आहे. पहा, आनंद हे नाम आहे आणि याचं वचन काय होईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर आनंद नामाचं वचन आहे एकवचन. तर कसं आहे हे आपल्याला सांगत आहे. पहा, तर आनंद हे भाववाचक तसेच विशेष नाम देखील आहे. मुलाचे नाव या अर्थाने वापरल्यास ते विशेष नाम होतं. तर भावना व्यक्त करण्यासाठी आनंद हा जो शब्द वापरला तर ते भाववाचक नाम होतं. लक्षात ठेवा, आनंद हे जे नाव आहे हे 2 पद्धतीने वापरलं जातं. एक तर ते काय आहे, विशेष नाम देखील आहे, म्हणजे ते एखाद्या मुलाचं नाव देखील असू शकतं. पण एखाद्या ठिकाणी जर भावना व्यक्त करायची असेल तर त्या ठिकाणी आनंद हा जो शब्द आहे हा भाववाचक नाम म्हणून काम करतो. आणि नामाच्या मुख्य 3 प्रकारापैकी केवळ सामान्य नामाचे अनेक वचन होते. विशेष नाम आणि भाववाचक नाम हे जे आहेत हे नेहमी एकवचनी असतात. तर या ठिकाणी विशेष नाम आणि भाववाचक नाम म्हणजेच आनंद हे जे आहे हे एकवचनी नाम आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, स लाते स ला नाते हे प्रत्यय. या ठिकाणी प्रत्येक हा शब्द झाला आहे, पण या ठिकाणी प्रत्यय असा शब्द आहे. पहा, प्रत्यय. तर खालीलपैकी कोणत्या 2 विभक्तीच्या आहेत? म्हणजे ज्या काही विभक्ती आहेत त्यामध्ये अशा 2 विभक्ती आलेल्या आहेत की त्यामध्ये जवळपास म्हणजे हे जे आहेत दोन्हीही सेम विभक्तीमध्ये आढळून येतात प्रत्यय. तर यामध्ये काय असणार आहे? योग्य उत्तर आहे आपलं द्वितीया आणि चतुर्थी. पर्याय क्रमांक 3. तर द्वितीयामध्ये कोणते कोणते प्रत्यय असतात? स लाते स ला नाते. आणि चतुर्थीमध्ये देखील स लाते स ला नाते हे जे आहेत हे प्रकार असतात. म्हणजे 2 विभक्तीमध्ये सेम प्रत्यय असणार आहेत. लक्षात ठेवा, मराठीत एकूण 8 विभक्ती आहेत आणि 6 कारकर्ता आहेत. षष्टी आणि संबोधन यांचं प्रमुख कारकर्तामध्ये त्यांना मोडलं जात नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, अरे वेड्या सोन चाफ्या काय तुझा रे बहर या पंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. पहा मित्रांनो, थोडंसं मराठी बोलताना थोडंसं फंबल होतं, पण या ठिकाणी हे नवीन प्रश्न आहेत. अरे वेड्या सोन चाफ्या काय तुझा रे बहर या ओळीतील अलंकार कोणता आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर चेतना गुणोक्ती अलंकार आहे. पहा, चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय? तर निर्जीव तसेच मानवकृत कल्पना या सजीवामध्ये कृती करतात असा जर आरोप व्यक्त केला तर त्या ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकार होतो. लक्षात ठेवा, अरे वेड्या सोन चाफ्या म्हणजेच काय तर निर्जीव आणि मानवकृत.
का तुझा रे बहर, काय तुझा रे बहर, यामध्ये काय दिलेलं जे एक्झाम्पल आहे यामध्ये सोनं चाफ्याला वेड्याची उपमा देऊन मनुष्य किंवा प्राण्याप्रमाणे त्याचं वर्णन केलं आहे, त्यामुळे हा जो अलंकार आहे हा चेतना गुणोक्ती अलंकार बनतो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे डॅश. तर पहा या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला सरळ सरळ व्याख्या विचारली आहे. तर सहाय्यक क्रियापदाचा कसल्याही प्रकारचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे कोणता आहे, तर याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक 3 साधा काळ. लक्षात ठेवा साध्या काळाची व्याख्या काय आहे, तर सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजेच साधा काळ. तर यामध्ये पहा अपूर्ण काळामध्ये क्रियापदाची रचना करत आहे आणि करत होता किंवा करत असेल अशी असते. यामध्ये पूर्ण काळामध्ये क्रियापदाची रचना कशी आहे, केले आहे, केले होते, केले आहे, केले होते आणि केले असेल असे होते. तर रीती काळामध्ये क्रियापद काय असतं, करत असतो, करत असे, केले जाईल किंवा करत जाईल अशी होत असते. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला वे हे ठेवले की पगार या शब्दाचा अर्थ बनतो, पण शब्दाच्या शेवटी या हे अक्षर ठेवले की मुलगी या शब्दाचा अर्थ बनतो किंवा या अर्थाचा शब्द बनतो. तर लक्षात ठेवा या ठिकाणी सरळ सरळ उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3. तर तन या ठिकाणी काय सांगितलं आहे की शब्दाच्या सुरुवातीला वे हे ठेवलं की पगार अर्थाचा शब्द बनतो. पहा वेतन म्हणजे वेतन म्हणजे काय, तर पगार म्हणजे वे हे त्याच्या आधी ठेवलं, पण शेवटी जर या ठेवलं तर पहा या लावलं तर काय होईल, तनया. तनया म्हणजे काय, तर मुलगी हा या त्याचा समानार्थी शब्द आहे. म्हणजे आपलं उत्तर काय होईल, पर्याय क्रमांक 3. तर पहा तन या शब्दाच्या आधी जर वे लावलं तर वेतन होतो, वेतन म्हणजे पगार, आणि तन या शब्दाच्या शेवटी या लावलं तर तनया असा होतो म्हणजे त्याला मुलगी म्हणतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, क्योटो करार हा डॅशशी संबंधित असणारा करार आहे. पहा क्योटो करार कशाशी संबंधित आहे, याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर जागतिक उबदारपणा म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित आहे. पहा क्योटो करार. पर्याय 4 आपलं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 25 आहे, अत्तराचे दिवे जाळणे याचा अर्थ काय होतो. पहा अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय, उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर पैशाची उधळण करणे म्हणजेच काय, तर अत्तराचे दिवे जाळणे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न आणि त्यापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. SRPF दौंडसाठी हा जो आहे गट क्रमांक 7 त्यातील ही प्रश्नपत्रिका होती, त्यातील आपण हा भाग 2 हा व्हिडिओ घेतलेला आहे. पहा अशाच पद्धतीचे सर्व जे काही 2023 मध्ये भरती झालेले आहेत त्याचे PDF आणि जर आपल्याला व्हिडिओज पाहायचे असतील तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.